या मालिकेमध्ये सगळे गैरसमज दूर. अपूर्वाच्या समोर आता रागिणीचं सत्य आलंय. आपल्या आईला आणि आपल्या भावाला करणारी रागिणी होती, आकाशभूमी नाही, हे सत्य समोर आले. क्षितिजा सुटले आणि त्यानंतर रागिणीने चालवलेली गोळी अपूर्वाने स्वतःच्या अंगावरती घेत भूमी आणि क्षितिजा यांचा जीव वाचवलाय. काय घडले? इकडे बलदेव आलेला आहे आणि बलदेव आता तिचं बोलणं ऐकतोय. ती आता सांगत आहे, हे बघ आई, आकाशभूमीचे धिंडवडे बघ, बघ हा व्हिडिओ बघ. आणि ती आता ज्या वेळेला आकाशभूमीला जेलमध्ये टाकण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला पोलीस आता त्यांना घेरतायत आणि लोक सुद्धा त्यांना कशा पद्धतीने त्रास देत आहेत किंवा लोक कशी त्यांच्यावरती छिथू करतायत, हा व्हिडिओ ज्या वेळेला आपल्या आईला दाखवते त्यावेळेला खरं तर आता अपूर्वाची आई खूप खुश होते. आकाशभूमी आकाशभूमी यांना यांना शिक्षा झाली, मला तर खूपच आनंद झालाय असं म्हणत ती आता नाचायची बाकी असते. ज्यांनी आपलं घर बरबाद केलं त्यांना तू शिक्षा दिलीस अप्पू, त्यांना तू शिक्षा दिलीस असं म्हणत आई खुश झाली. आणि या सगळ्यामधून बलदेवला साधारण अंदाज आलाय की काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर ती सांगते, हो अगदी 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुला माहिती आहे ना, मी गेले होते ट्रेनिंगसाठी आणि त्यावेळेला मला आता तिकडे कॉल आला की आपलं घर जप्त झालेलं आहे, आपलं घर जप्त झालंय आणि आपल्या वडिलांनी आणि माझ्या भावांनी आत्महत्या केली. आणि त्यानंतर मी परत आल्यावरती मी तुला वचन दिलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा आकाश आणि भूमी यांचा बदला घेतल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये आणि माझं वचन मी आई पूर्ण केलंय असं म्हणत भूतकाळाच्या गर्तेमध्ये आता इकडे अपूर्वा बोलत आहे. पण ही भूतकाळाची गर्त आता मात्र ऐकलेली आहे बलदेवने आणि बलदेवला लगेचच क्लिक झालेला आहे. 8-9 वर्षापूर्वी आकाशभूमीने म्हणजे आकाशने हे सगळं केलेलं आहे, शक्यच नाहीये. आणि त्यामुळे आता इकडे तो विचार करतोय आणि अपूर्वा आपली सगळी स्टोरी पुन्हा एकदा रिवाइंड करते, जी स्टोरी आता इकडे बलदेव पर्यंत पोहोचलेली आहे. बलदेव पर्यंत स्टोरी पोहोचल्यावरती बलदेव आता विचार करतोय, नाही काहीतरी गडबड आहे. अपूर्वा आता सांगतेय, मी ट्रेनिंग वरून परत आल्यावरती नक्की काय घडल्यावरती आता इकडे आपल्यासोबत जे काही घडलं, आपलं कुटुंब उद्ध्वस्त झालं, ते सगळं आकाशमुळे झालेलं आहे. मला समजलं होतं की आकाशने आपल्याला नोटीस पाठवले, बाकी सगळ्यांनी या नोटीसला केलं, बाकी सगळ्यांनी या नोटीससाठी आता तयारी दाखवली, पण आपण मात्र तयारी काही दाखवली नाही. आणि याच कारणामुळे आपल्यासाठी हे सगळं मोठं महाभयंकर दिव्य होतं आणि आपण या सगळेजण दिव्यातून आता बाहेर आलोय आणि आकाशभूमीला शिक्षा झाली. आणि त्याच वेळेला आता इकडे बलदेव हे ऐकतोय, 8-9 वर्षापूर्वी आकाशची मानसिकता ही लहान मुलासारखी होती. मग जर का 8-9 वर्षापूर्वी आकाशची मानसिकता अशी होती तर आकाश हे सगळं करणं शक्यच नाहीये. म्हणजे अपूर्वाचा काहीतरी गैरसमज झालाय. हा गैरसमज जर का आपण दूर केला तर अपूर्वा या सगळ्यामध्ये आकाशची नक्कीच मदत करेल हे त्याला जाणवलेलं आहे. आणि तसाच तो आता विचार करतोय की काहीही झालं तरी मला अपूर्वाचा गैरसमजच दूर केला पाहिजे असं त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे. आणि ती आता सांगत आहे, काय मिळालं आकाशभूमीला, म्हणजे आकाशला हे सगळं असं वागून. खरं सांगायचं तर आता या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आता खरं तर म्हणजे आपल्या बाबतीत चुकीच्या घडल्यात. पण आता तुला न्याय मिळवून दिलाय मी आई, तू नको चिंता करू. या आकाशभूमीला जोपर्यंत अशा पद्धतीने रडवत नाहीये ना, मी माझा बदला पूर्ण करणार नाहीये असं म्हणत इकडे आता बलदेवला तिची थोडक्यात स्टोरी समजले. आणि त्यानंतर बलदेवने मोठा निर्णय घेतलाय. इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी त्या जोगतिणीच्या खोलीत आहेत आणि जोगतिणीने जेवण आणून दिलंय आणि आकाश भूमीला सांगतोय, जेवून घे की. भूमी सांगते, नाही मला अजिबात भूक नाहीये, का कोणास ठाऊक मला आता क्षितिजाची सारखी राहून काळजी वाटत आहे असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतोय, हो ठीक आहे मला पण काळजी वाटते, पण खाऊन घे ना. पण भूमी काही हट्टाला पेटलेली आहे, नाही मला खायची इच्छा नाहीये. मग आता लगेचच ते लोक जेवण झाकून ठेवतात आणि काही न जेवता आता भूमी आणि आकाश हे दोघं जण विचार करतात की नक्की काय करायचं. क्षितिजा ठीक असेल ना, ही रागिणी पटवर्धन आपल्या क्षितिजाला काही करणार नाही ना. म्हणजे एका आई वडिलांना आपल्या मुलीची वाटलेली चिंता ही अगदी योग्य असते. संकेत मिळाल्यासारखंच दोघं जण चिंता करतायत आणि आता भूमी रडत आहे. रडता ती आता मिठी मारत आहे, ते म्हणजे आकाशला. आणि आता मिठी मारून ती हमसाहुमशी रडत आहे. तिला तर कळतच नाहीये का आपल्याला क्षितिजाची इतक्या पद्धतीने आज काळजी वाटत आहे. इकडे तोपर्यंत बलदेव घरी आल्यावरती मानसी आणि इकडे अथर्व या दोघांना सुद्धा आता त्याने सगळा
घडलेला प्रकार सांगितलाय आणि तो सांगतोय की हे सगळं एका गैरसमजातून झालेलं आहे. अपूर्वाने या दोघांना अडकवलंय आणि रागिणी पटवर्धन जिवंत आहे. यावरती अथर्व म्हणतो काय आई जिवंत आहे? यावरती तो म्हणतो हो अथर्व, रागिणी पटवर्धन जिवंत आहे आणि ती अपूर्वाला मिसलीड करतीये आणि अपूर्वा या सगळ्यामध्ये आकाश भूमी यांचा बदला घेते. आता अथर्व आणि मानसी या दोघांना काहीच प्रकार कळत नाहीये. काय बोलताय तुम्ही दादा? आम्हाला खरंच काही कळत नाहीये, कशाबद्दल तुम्ही बोलताय? आणि यावरती लगेचच तो सांगायला लागतो कशाबद्दल म्हणजे माहिती आहे का? खरं सांगायचं तर आता रागिणी पटवर्धन या जिवंत आहेत आणि अपूर्वाच्या बाबतीत जे काही घडलंय ना 8-9 वर्षापूर्वी तिच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे. म्हणजे 8 ते 9 वर्षापूर्वी तिचं घर जप्त करण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या एरियाचं नाव सांगितलंय आणि तिचं असं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये आकाशने हे सगळं केलंय आणि त्यामुळे तिचं घर आता धोक्यात आलंय म्हणा किंवा तिच्या घरावरती जप्ती आली आणि त्याचाच तिला आता बदला घ्यायचा आहे. तिचं असं म्हणणं आहे की हे सगळं आकाश आणि भूमीमुळे झालंय. यावरती अथर्व म्हणतो 1 मिनिट, 8 ते 9 वर्षापूर्वी आता खरं तर आकाशची मानसिकता तशी नव्हतीच ना की तो असं काही करू शकेल. तुला कळतंय का? आकाशची मानसिकता 8 ते 9 वर्षाच्या मुला इतकी होती, मग तो कसं काय हे सगळं करू शकेल? यावरती अथर्वला लगेचच सांगायला लागतो बलदेव हो मला माहिती आहे, मला भूमीने हा सगळा प्रकार आता सांगितला होता. मला भूमी म्हटली होती की अशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडलेला आहे म्हणून. म्हणजे 8-9 वर्षापूर्वी हे असंच सगळं घडलं होतं. म्हणजे आकाशची मानसिकता ठीक नव्हती. मग त्यानंतर अथर्व म्हणतो 1 मिनिट, तू कोणत्या एरियाचं नाव सांगितलंस? असं म्हटल्यावरती आता इकडे त्या एरियाचं नाव पुन्हा एकदा बलदेव सांगतो. अथर्व म्हणतो काहीतरी गडबड आहे. अथर्वकडे फाईल आहेत त्या एरियाच्या कामाच्या आणि त्यानंतर तो म्हणतो मी त्या फाईल आणतो. असं म्हणत अथर्व फाईल आणण्यासाठी ज्या वेळेला गेलाय आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय की काहीतरी मोठी गडबड झालेली आहे. या फाईल बघ बलदेव दादा. अरे तुला माहिती आहे का हा प्रोजेक्ट आहे ना, हा प्रोजेक्ट आकाशने कधी हँडलच केला नव्हता. हा प्रोजेक्ट हँडल करणारी होती ती म्हणजे आई आणि अभिजित दादा. कळतंय का तुला? असं म्हटल्यावरती मग आता अभिराग मॉल तिथे करायचा होता आणि त्याच्यामध्ये आता इकडे बिल्डरचं नाव बघ ना, रागिणी पटवर्धन आणि अभिजित पटवर्धन आणि हा अभिराग मॉल अलिबाग मध्ये करायचा होता, शांतीनगर मध्ये. हाच तो एरिया म्हणतोयस ना तू? यावरती तो म्हणतो हो हा शांतीनगर एरियामध्येच ती आता राहते. असं म्हटल्यावर ती आता ती फाईल ही खूप मोठा पुरावा ठरलेली आहे आता इकडे या सगळ्यामध्ये आणि ती फाईल आता या दोघांना न्याय मिळवून देण्यासाठी पुरेसा असते आकाश भूमीला. त्यावरती बलदेव म्हणतो ही फाईल आपल्यासाठी खूपच निर्णायक ठरणार आहे. या फाईलमुळे आकाश आणि भूमी यांच्याबद्दलचा जो काही अपूर्वाचा राग आहे ना तो राग आता दूर होईल आणि तिचा गैरसमज दूर होईल. ते काही नाहीये. त्यानंतर आपण आता म्हणजे तिला हे सगळं जर का दाखवलं ना तर कदाचित ती आता आकाश भूमीला सोडवण्यासाठी मदत करेल आपली. ही फाईल खूप महत्वाची आहे. बरं झालं अथर्व तू ही फाईल मला दिलीस. असं म्हणत तो आता ती फाईल आपल्या हातात घेतो आणि फाईल हातात घेऊन ताबडतोब आता इकडे ती द्यायला जातो. तो म्हणजे ताबडतोब आता लगेचच इकडे अपूर्वाला. इकडे तोपर्यंत पौर्णिमाने नाटक केलंय आणि आता रागिणी सांगत आहे नाही अपूर्वाला जर का खरं सगळं समजलं ना की आपण या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहोत तर आता ती आकाशभूमी यांना सोडण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपल्यासाठी हे प्रयत्न महाडेंजर असतील आणि त्याच कारणासाठी आपल्याला आता इकडे आकाशभूमीच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. त्यासाठी मी तुला जे काही सांगते ना ते तू कर. आणि ती आता क्षितिजाच्या किडनॅपिंगचा जबरदस्त घाणेरडा प्लॅन करते जेणेकरून क्षितिजा ताब्यात असेल तर आता आकाशभूमी हे लोक आपली तोंड उघडणार नाहीत. आणि ती सांगते हे बघ काहीही झालं ना तरी सुद्धा यांनी आपली तोंड नाही उघडायला पाहिजे, त्यासाठी हाच एक उपाय आपल्या हातात आहे. असं म्हणत तिने आता आकाश आणि भूमी यांची थोबाड बंद करण्यासाठी क्षितिजाला किडनॅप करण्याचा प्लॅन केलाय. त्यानंतर मग आता लगेचच पौर्णिमा क्षितिजाला घेऊन बाहेर येते आणि क्षितिजाला ती सांगायला लागते बाळा आज मी तुला क्लासला घेऊन जाणार आहे. त्यावरती ती म्हणते पण
मला नेहमी तर मनू मावशी घेऊन जाते. यावरती ती म्हणते मनू मावशी म्हणजे बलदेव काका, अथर्व काका हे जरा त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत ना, त्यामुळे मी तुला घेऊन जाते. त्यावरती सांगते मला खरं तर आज ट्युशनला जायचंच नाहीये. त्यावरती ती म्हणते ठीक आहे, तुला जर का ट्युशनला जायचं नाहीये तर मी तुला ना छानपैकी मॉलमध्ये वगैरे फिरायला घेऊन जाते, चालेल का? जरा तुला सुद्धा थोडंसं फ्रेश वाटेल. यावरती ती म्हणते हो चालेल, तू मला मॉलमध्ये घेऊन जाणार असशील तर चालेल. यावरती ती म्हणते अगं मॉलमध्ये जाण्यासाठी मी पर्सच नाही आणली, मी खरं तर तुला ट्युशनला जाण्यासाठी आणले होते ना, आणि त्यामुळे मॉलमध्ये जाण्यासाठी मी काही पर्स नाही आणली. तू एक काम करशील का, तू इथेच थांबशील का? मी पटकन आता मॉलमध्ये जाण्यासाठी पैसे लागतील ना, ती पर्स घेऊन येते. असं म्हटल्यावरती ती म्हणते ठीक आहे, तू आण पटकन, मी थांबते इथे. आणि ही संधी साधून आता अपूर्वा आतमध्ये पर्स आणण्याचे नाटक करायला लागते. आणि त्याच वेळेला इकडे रागिणी तिला किडनॅप करते. रागिणी किडनॅप केल्यावरती आता क्षितिजा पण मोठी हुशार आहे. ती रागिणीकडे पाहते आणि ती रागिणीला अचानकपणे ओळखते की हीच ती रागिणी आत्या जिच्याबद्दल घरामध्ये खूप मोठा गोंधळ झालाय, जिला मारल्याचा आरोप आपल्या आई वडिलांवरती आहे. आणि तिला झटक्यात कळलंय की आपले आई बाबा निर्दोष आहेत. पौर्णिमा आत जाण्याचं नाटक करते खरं, पण लपूनच बसते, जेणेकरून आता इकडे रागिणी गेली की तिला म्हणजे आरडाओरडा करायला मोकळं. आणि तसंच घडतं. रागिणी आता घेऊन गेलेली आहे ती म्हणजे क्षितिजाला. मग येऊन आतमध्ये रडण्याचं नाटक पौर्णिमा करायला लागते. पौर्णिमा नाटक करायला लागते आणि इकडे सगळ्यांना काही कळत नाही पौर्णिमा का रडते. मानस विचारते काय झाले पौर्णिमा. बलदेव, अथर्व सगळेच जण विचारतायत. त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते मी विचार केला की तुम्ही सगळेजण टेन्शनमध्ये आहात, तर मी आता छोट्या क्षितिजाला घेऊन आपल्या क्लासला जाईल. पण ज्या वेळेला तिला क्लासला घेऊन गेले आणि त्यावेळेला पर्स विसरली म्हणून मी आत आले आणि परत जाऊन पाहते तर काय, क्षितिजा गायब झाली होती. क्षितिजा गायब झाली म्हटल्यावर ती सगळ्यांचेच धाबे दणाणतात. आणि त्यानंतर आता इकडे बलदेव म्हणतो इतका हलगर्जीपणा कसा करू शकतेस तू? अगं तुला कळतंय का किती मोठं चुकीचं काम झालंय ते? अगं आकाशभूमीला आपण काय उत्तर देणार आहोत? नाही नाही, काहीतरी गडबड आहे खरी. यावरती अथर्व म्हणतो मला काय वाटतं बलदेव दादा, हे अपूर्वाने तर केलं नसेल ना? अपूर्वाने क्षितिजाला किडनॅप करून आकाशभूमीचा बदला तर घेतला नसेल ना? त्यावरती बलदेव बोलतो नाही नाही, अपूर्वा हे असं खालच्या पातळीचं काम नाही करणार. म्हणजे काही झालं तरी सुद्धा तिच्या गैरसमज झालाय आणि त्या गैरसमजातून ती आकाशभूमीला त्रास देते इथपर्यंत ठीक आहे. पण हे सगळं काम मला तर वाटतंय की रागिणी पटवर्धन हिने केलेलं असेल. असं म्हणत आता इकडे बलदेवला शंका आलेली आहे. आता त्यानंतर तो सांगतो नाही, रागिणी पटवर्धन हिने जर का हे सगळं केलं असेल ना तर तिला मी तर सोडणार नाहीये. पण हा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम आता हा आहे की आकाशभूमीला आपण काय सांगायचंय. आधीच ते इतक्या टेन्शनमध्ये आहेत आणि इतक्या टेन्शनमध्ये असताना जर का त्यांच्यासोबत हे असं पुन्हा काहीतरी घडलं किंवा त्यांना हे असं काहीतरी समजलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल कळतंय का? ते आता पूर्णपणे कोलमडून जातील, कोलमडून. असं म्हटल्यावरती मग आता हे अथर्व म्हणतो ठीक आहे, आपण सध्या तरी आकाश आणि भूमी यांना काही सांगूयाच नको ना. यावरती तो सांगतो ठीक आहे, आपण तरी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली तर काही खरं नाहीये, असं आता तो म्हणायला लागलाय. बरं, हे सगळं चालू असताना नेमका आकाशभूमीला क्षितिजाची आठवण सुद्धा आलेली आहे. आणि त्यानंतर मग आता ते दोघं जण अस्वस्थ पण झालेले आहेत आणि ते विचार करतायत की आपण आता फोन करून क्षितिजाला बघूया. आणि म्हणून ते क्षितिजाला कॉल करण्यासाठी इकडे आता कॉल करतायत. ते म्हणजे इकडे आता बलदेवला कॉल केल्यावरती आता ते बलदेवला सांगतायत की बलदेव दादा, अरे खरं तर आम्ही आता कोणत्याही रागिणी किंवा अपूर्वा यांची आता हे करण्याचा इन्क्वायरी करण्यासाठी फोनच नाही केलेला आहे. आम्ही फोन केलेला आहे तो म्हणजे क्षितिजाला भेटण्यासाठी. क्षितिजाची खूपच आठवण येत आहे, आम्हाला क्षितिजाला भेटायचं आहे. यावरती आधी बलदेव इकडची तिकडची उडवीची उत्तर देतो आणि तो म्हणायला लागतो की असेल कुठेतरी इथे क्षितिजा, अगं कुठे जाणार आहे ती, असं म्हणत तो आता त्या दोघांना बोलतोय. पण या दोघांना का कोणास ठाऊक संशय आलाय की बलदेव आपल्यापासून काहीतरी लपवतोय का. आणि त्यावरती ती सांगते बलदेव दादा, तू खरंच आमच्यापासून काही लपवत नाहीयेस ना. यावरती बलदेव म्हणतो खरं तर एक चिंतेची खूप मोठी बातमी आहे. यावरती ती म्हणते का, काय झालं. यावरती बलदेव सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता आपल्या क्षितिजाचं अपहरण झालेलं आहे. आणि क्षितिजाचं अपहरण झालंय म्हटल्यावरती दोघांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आणि हे सगळं रागिणी पटवर्धनचं काम आहे हे आता बलदेवने सांगितल्यावरती त्यांना सुद्धा धक्का बसलाय. आणि बलदेव सांगतो ठीक आहे, आपण काहीही
आणि त्यानंतर मग आता एकदम सीन पलटलेला आहे. आतापर्यंत जे आता आपण पाहत होतो त्या सगळ्यावरती मोठा आता पडदा फार सगळ्याचा झालेला आहे. अपूर्वाला सत्य समजलंय. ती आकाशभूमीची मदत करायला तयार झाले आणि पुढील भागामध्ये इकडे आकाशभूमी रागिणीच्या गुंडांच्या सोबत लढत आहेत आणि त्याच वेळेला गुंडांनी मात्र आता रागिणीच्या इकडे भूमी आणि आकाश या दोघांना फास लावलेला आहे आणि तो करून त्यांनी आता दोघांना अडकवण्याचा प्रयत्न केलाय. बरं, हे सगळं होत असताना मग आता अपूर्वा पण तिकडे आले. अपूर्वाला सत्य समजले आणि ती आकाश आणि भूमी या दोघांची मदत करण्यासाठी आलेली आहे. ज्या वेळेला ती दोघांची मदत करण्यासाठी येते त्यावेळेला रागिणी पण तिकडे आले आणि ती आता आकाशभूमी यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असताना आता इकडे तोपर्यंत रागिणी पाहती आहे की अपूर्वा जरा जास्तच ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्यानंतर मग आता इकडे आकाशभूमीला मारणाऱ्या गुंडांना अपूर्वा जेव्हा मारते तेव्हा ते गुंड अपूर्वावरतीच उलटा हल्ला करतात आणि अपूर्वालाच पकडण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला ते अपूर्वाचा पकडण्याचा प्रयत्न करतात बलदेव तिकडे येतो आणि त्यांना सोडवतो. रागिणी बघते की काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळेला इकडे क्षितिजा मोठ्या हुशारीने रागिणीच्या हाताला झटकून ती बाहेर पडते आणि त्याच वेळेला रागिणीचे धाबे दणाणलेत. क्षितिजा असं म्हणत भूमी तिला जवळ घ्यायला जाते. ज्या वेळेला भूमी तिला जवळ घ्यायला जाते इकडून रागिणी आता बंदूक चालवते आणि हे सगळं अपूर्वा पाहते. अपूर्वाने हे सगळं पाहिल्यावरती अपूर्वा जोरात क्षितिजा असं म्हणत ओरडते आणि क्षितिजाला बाजूला करते आणि तिने चालवलेली गोळी आता आपल्या अंगावरती घेते. इकडे आता खूपच मोठा गोंधळ झालाय आणि आता अपूर्वाला गोळी लागले पण अपूर्वाच्या समोर सत्य सुद्धा आलेलं आहे.